आज आम्ही गावाला आलो, तर गावाला जाता जाता म्हणजे आम्ही एके ठिकाणी थांबलो आणि ते ठिकाण होतं सिंदखेड राजा. तिथे थांबलो आणि तिथे म्हणजे घरच्यांनी हे ठिकाण बघितलेलं होतं, म्हणून आम्ही तिघेच मध्ये गेलो आणि थोडंसं इकडे तिकडे बघितलं. समर्थ पाया पडत होता जिजाऊ मातांच्या, आणि इकडे थोडंसं म्हणजे इकडे फिरण्यात कवाशी 1-1.5 तासांचा गेला ते कळलंसुद्धा नाही. आणि इकडे थोडंसं बघितलं पुढं, म्हणजे असा राजवाडा होता तो सुद्धा बघितला. आणि एवढं मस्त गार्डन होतं छोटंसं इथे, एवढं छान म्हणजे एकदम थंड होतं. आणि समर्थाला ते एकच येडं लागलं होतं की फक्त पाया पडायचं. तुम्ही बघू शकता, तो 3-3 वेळेस येतो आणि तिथं पाया पडतो. त्याला एकदम भारी वाटत होतं. आणि एवढं म्हणजे आम्ही सकाळी आलो होतो, जास्त वेळ नव्हता झाला, 9च्या अगोदर आलो होतो. आणि त्यामुळे इथे काय आम्हाला गाईड करण्याला कोणी नव्हतं आणि ते माहिती सांगायला पण कोणी नव्हतं. तिथे थोडंसं आम्ही सगळे बघितलं आणि सासऱ्यानं मला तिथलं सांगितलं माहिती म्हणजे. आणि आम्ही गावाकडे जायला निघालो. तिथून आम्ही निघालो तर मग इकडे आम्हाला जायचं होतं हनुतखेडला. आणि म्हणजे माझी सासऱ्याचं पहिलं ते गाव आहे. आणि आम्हाला म्हणजे आमचा ते 5 वर्षाला असं म्हणजे कार्यक्रम करतात आणि बाळाचे पण जावळं काढायचे होते तिकडेच. मग आम्ही निघालो आहेत. बघू शकता तुम्ही गावाकडे कशा बस राहता, गाड्या चालू आहेत. आता वाजले होते 10 आणि जास्त काही ट्रॅफिक नव्हती. आणि गावाकडं जरासा तुम्ही बघू शकता कसं आहे. आणि थोडंच 10-15 मिनटावर गाव आलंच होतं. तुम्ही बघू शकता गावाकडचा रस्ता आणि गाव आलेला आहे. तर आम्ही असं बसलेलो होतो सगळेजण गाडीमध्ये आणि गाव तर आलेलंच होतं. समर्थ झोपला होता थोडासा, त्याची मस्ती गाडीत मस्ती करून करून झोपला होता तो. गाव आलेला आहे बघू शकता तुम्ही. गावाकडचे घरं बघू शकता तुम्ही. मी पण भरपूर दिवस झाले गावाकडे गेली नव्हती. आता 4-5 वर्ष म्हणजे गेली, तर आईकडे उभीच कुठे जात नव्हते, कुठे नव्हते. मग आता आम्ही गावाकडे आलो तर म्हणजे भरपूर 4-5 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या सगळ्यांनीच. आणि कार्यक्रम पण करायचा होता. घरच्यांना भरपूर दिवस झाला असा कार्यक्रम करायचा होता. ते हे ठिकाण हनुतखेडमध्ये आलो आणि इथेच घर आहे आमचं. हे पलीकडल्या साईड ते लिंबाचं झाड दिसतंय तिकडे. आणि सासूबाई उतरल्या, त्यांना तर एवढी खुशी झाली त्या गावाला आलोत म्हणून. तर तिथे गेल्या चिंचाचं झाड, कोंबड्या, शेळ्या वगैरे सगळं होतं. एवढं सारं होतं. तर गेल्या आम्ही तर पहिल्या चिंचाच तोडल्या, आंबट चिंचा. आणि मला खायच्या होत्या म्हणून माझा नवरा तोडून देत होता आणि किती तोडल्यात मी पण खाल्ल्या. आणि समर्थसुद्धा बसून गाडीमध्ये खात होता. तुम्हाला मी 1 मिनिट दाखवते. आणि एवढं म्हणजे गोड पण होत्या, आंबट पण होत्या. मी तर खाते, पण समर्थसुद्धा खातो. समर्थचं ॲक्शनच पाहा आता बघा, समर्थसुद्धा खाते. आम्ही म्हणजे सकाळी प्रवास केल्यामुळं सगळे चेहऱ्याचं तर वाट लागली, म्हणजे सगळं उतरून गेलं. समर्थ पण असा बघू शकता तुम्ही, समर्थ असं चिंचा तोडतोय खायला. आणि थोडंसं इकडे आंबट वगैरे म्हणजे खाल्लं त्यांनी, मस्ती केली. आणि बघू शकता त्याला आंबट म्हणजे काही वाटलं नाही आंबट खायला. थोडंसं म्हणजे एवढी नाही खाल्ली, थोडीशी खाल्ली. इकडे कोंबड्या वगैरे पाहिले. आमचं जुनं घर कसं होतं ते बघायचं होतं. चला मी तुम्हाला दाखवते. हे आहे आमचं जुनं घर. सासरे माझे गेलेत आणि माझा नवरासुद्धा गेलेत बघायला ते खोलायला. समर्थ इकडे तिकडे फिरतोय तोपर्यंत. इकडे त्याला माती बोललं ना खेळायला तर त्याला एवढं आवडते, मातीमध्ये खूपच जास्त आवडते. बघू शकता किती जुनं झालेलं आहे, म्हणजे राहत नाही कोणी, तर पूर्ण असं जाम झालेलं आहे. इकडे खुलतच नव्हती, तर ते गज घालून खोललेली आहे ती कडी. समर्थ आजूबाजूला फिरतोय, नुसता फिरतोय. आणि एवढं ऊन होतं तर आम्ही ना त्यांच्या म्हणजे माझ्या सासरीची मैत्रीण त्यांच्या शेतामध्ये गेलो आम्ही. तर बघू शकता तिथे एवढ्या कोंबड्या होत्या, बापरे. म्हणजे आणि झाडं भरपूर होते, एवढी सावली मस्त होती. आणि समर्थाला तिथं खूप छान वाटलं. मग घरी आलो परत आम्ही संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. तर बघू शकता इकडे त्या मावशी भाकरी टाकताय, म्हणजे आपापल्या घरी सर्व टाकताय. त्या मावशीला बोलवलं होतं मदतीला, तर त्या भाकरी टाकताय. दुसऱ्या साईडला भाजी पण शिजतीये. तर कार्यक्रम म्हणल्यावर यांचा 5 वर्षाला दर 5 वर्षाला कार्यक्रम राहतो. तर भाजी बघू शकता तुम्ही कसली आहे, बोकड्याची भाजी होती. आणि झाली होती थोड्याच वेळामध्ये पूर्ण. आमची तयारी तर झाली होती. आणि बघू शकता तुम्ही आमच्या गावाकडचा कसा कार्यक्रम राहत होते, तुम्हाला दाखवतो.
आणि एक मांगर बाबाचा असं हां तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचा कार्यक्रम झालेला आहे. आणि पप्पांनी आम्हाला आहेर आणले होते, म्हणजे मला, माझ्या बाळाला, माझ्या नवऱ्याला सुद्धा, सासऱ्याला सुद्धा आम्हाला म्हणजे कपडे आणले होते. आणि समर्थ एवढी गरम होतं तिथं, पप्पाने फुल ड्रेस आणला होता त्याला, म्हणजे फुल पॅन्ट फुल शर्ट, तर तो घालतच नव्हता, गरम होत होतं म्हणून तो कपडे, म्हणजे त्याला हा बाईचेच कपडे घालत होतो आम्ही, पण त्याला गरम होत होतं म्हणून त्याने कपडे काय घालू दिले नाही. तर कसं झालं आमचा कार्यक्रम मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकता तुम्ही गावाकडचा कार्यक्रम कसा झालेला आहे. इथे आहेर वगैरे म्हणजे ते चढवलं पप्पानी, हे माझे पप्पा आहेत आणि इकडे माझी आई आहे. आणि समर्थचं तर एवढं रडणं चाललं आहे की मला ड्रेसच घालायचा नाही, त्याला वाटते की मला कपडे घालताय का काय. त्याने काय कपडे घालू नाही दिले त्याला, ते रिटर्न तेच पहिले कपडे घातले. तो एवढं गरम होत होतं, त्याने काय ऐकलं नाही. मग जाऊ द्या म्हटलं, ते जे कपडे त्याने तर तसंच कपडे घातले नाही, तर ते तसंच फिरत होता. आणि इकडे आहेर वगैरे चढवला आणि तुम्ही बघू शकता समर्थ लागला लगेच तिकडंच पळायला. तर इथे आमच्या परत दुसरी पण म्हणजे माझ्या सासूच्या इथं भरपूर म्हणजे देवाच्या पाया पडायचं होतं. आता इकडे कोणता देव आहे ते त्यांना माहिती आहे, म्हणजे बहुतेक देवीच आहे, नाही असं देव आहे. आणि त्यांच्या देवाचे पाया पडायचं होतं आणि निवेद वगैरे द्यायचा होता. आम्ही इथे आलो आणि दिलं, पाया वगैरे पडलो आणि त्यांचं काय ते करदुरा वगैरे दिला. तर बहुतेक मला खंडोबा देव आहे बहुतेक, आसरा नाही तर काही मला माहिती नाही. पण मग इथे आम्ही पाय वगैरे पडलं, सगळं दिलं आणि तिथूनच आम्ही सगळं वटी वगैरे म्हणजे देवाला नारळ टोपी रुमाल करदुरा आणि तिथे सगळे निवद ठेवून पूजा केली. आणि तिथून आम्ही बघू शकता तुम्ही समर्थाला फक्त खेळायचंच नाद आहे. आम्ही इकडे पूजा चालली आणि ते तिकडे बाप लेका खेळत आहे. आणि बघू शकता तुम्ही ते परत चिंचा तोडायलाच, म्हणजे तिथं भरपूर चिंचाचे झाडं आहेत, ते तिकडे तोडायलाच गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या तर चिंचा खाणं चालू आहेत आणि खरंच मला व्हिडिओ कसा वाटला खरंच नक्की सांगा. आणि समर्थाला इथे शेळ्या, बकऱ्या, कुत्रे, मांजरे एवढं खूप आवडतं, गाईचे. हे बघू शकता तुम्ही गावाकडं आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, तर ते घरी आलेत. तर बघू शकता समर्थाला एवढं भारी वाटतं यांना बघून. आणि मी त्याच्यासाठी व्हिडिओ काढून ठेवला आहे, म्हणजे पुढं म्हणजे नेक्स्ट टाईम असं बघायसाठी. तर बघू शकता किती छान असं वासरं आहे गाईचं आणि शेळ्या पण, त्याला एवढं भारी वाटते ना. आणि ह्या वेळेला म्हणजे त्या घरी आलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. आणि कसा ब्लॉग वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकता तुम्ही संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या इथे नंदी आला होता, स्वयंपाक चालू होता. आणि मग मला तर भीतीच एवढी वाटत होती नंदीच्या पाया पडायचं, म्हणजे बापरे केवढे शिंग आणि डेंजर दिसत होता नंदी बैल. तर मग ते तो नंदीवाला दादा बोलला की नंदी काही करत नाही, तुम्ही पूजापाती करू शकता. मग आधी सासूबाईने केली, मग मी केली, सासूबाई पायावर वगैरे पडल्या, मी पण पाया पडले नंदीच्या. बघू शकता तुम्ही पहिलीच पोळी आम्ही पूर्णाची केलेली, नंदीला खाऊ घातली. आणि
तिथे दादा बसला होता, तो बोलला की नंदी काही करणार नाही, नंदी ऐकतो म्हणजे. पण मला एवढी म्हणजे मला पूजा करायची होती नंदीची, तर मग मला भीती वाटत होती. सासूबाईने हळदी कुंकू मला पण लावलं, मी पाया पडले आणि हळदी कुंकू नंदीला लावलं, पण तो काही व्हिडिओ मी दाखवला नाही तुम्हाला. बाप किती छान असा नंदी आहे आणि गावाकडं बघायला भेटतं, इकडं तर भेटत पण नाही. मी 5 वर्ष झाले आता लग्न होऊन, म्हणजे बघायला भेटलाच नाही. आणि किती छान आहे हा नंदी, बघा ना तुम्ही, किती मोठा आणि छान आहे. आणि गरीब पण आहे, पण असं तो शिंग वगैरे हलवले ना, म्हणून मी घाबरले होते. तुम्ही बघू शकता, आठवण म्हणून मी व्हिडिओ काढून ठेवते. तर बघू शकता किती छान असं वाटतंय. समर्थ झोपलेला होता म्हणून त्याला पण एवढं भारी वाटलं असतं, पण तो झोपलेला होता म्हणून आम्ही त्याला दाखवलं नाही. आणि पूर्ण दिवस इथेच होता तो आज. मग बघू शकता, मग समर्थ उठलेला नव्हता, पण मग त्याच्या बाद इकडे शेळ्या बांधणं चालू होत्या. तर आणि तिथेच वावर होतं जवळपासच, मग तिथे वावरात थोडंसं बसलो आणि थोडा वेळ तो टाईमपास वगैरे केला. तिथे कोंबड्या एवढ्या भरपूर होत्या आणि आंबे, पपयाचे झाडं भरपूर असं बघण्यासारखं, आणि थंड वातावरण होतं म्हणून काही वाटलं नाही. बघू शकता तुम्ही, आम्ही इथे जसं बसलो, मला तर थोडेसे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. भरपूर दिवसापासून मी पण म्हणजे वावरात गेलेली नाही, आमच्या इकडे पण नाही. इकडे म्हणजे सासऱ्यानं मला इकडे आणलं, त्यांची मैत्रीण होती सासूची माझ्या, आम्ही त्यांच्या वावरात आलेलो. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे एवढं छान वाटतं आहे भरपूर दिवसाच्या नंतर इकडे गावी आलो म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.